सन 2024 आणि ते एक वचन, अच्छे दिन आएंगे. आज त्याच वचनाला 12 वर्ष होत आहेत. 2014, 2019 आणि 2024. 3 निवडणुका, 3 वेळा जनतेचा कौल आणि 3 वेळा सत्ता. पण प्रश्न हा नाहीये की मोदी किती वेळा जिंकले. प्रश्न हा आहे की या 12 वर्षात भारत खरोखरच बदललाय का? आणि जर बदलला तर किती, कुठे आणि कोणत्या क्षेत्रात? म्हणूनच आज आम्ही नंबर्सच्या आधारावर काही फॅक्ट्स मांडणार आहोत. तर सुरू करूया मोदींच्या 12 वर्षांचा हा नंबर गेम. सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीपासून, पैसा, अर्थव्यवस्था. पहिला आहे GDP. 2014 मध्ये भारताचा GDP होता $2.4 ट्रिलियन. 2026 मध्ये तो पोचलाय $4.15 ट्रिलियन वर, म्हणजे जवळपास दुप्पट. आणि याच वेगाने भारत जर का पुढे गेला तर 2027-28 पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. दुसरं आहे पर कॅपिटा इन्कम, म्हणजेच दरडोई उत्पन्न. 2014 मध्ये प्रत्येक भारतीयाचं सरासरी वार्षिक उत्पन्न होतं 86,674 रुपये आणि आज ते झालंय 2.4 लाख रुपये, म्हणजे जवळपास तिप्पट. तिसरा मुद्दा परकीय चलन. 2014 मध्ये देशाकडे $304 बिलियन परकीय चलन साठा होता आणि आज तो आहे $682 बिलियन. याचा अर्थ भारत आज बाहेरच्या संकटांना तोंड देण्यासाठी तसा भक्कम स्थितीत आहे. अर्थात पश्चिम आशियातल्या युद्धामुळे परिस्थिती गंभीर नक्कीच आहे, पण त्यातूनही मोदी सरकार मार्ग काढण्याचा प्रयत्न करते. चौथं, संरक्षण क्षेत्रातली निर्यात. 2014 मध्ये भारताची संरक्षण निर्यात होती फक्त 686 कोटी रुपये आणि आज ती आहे 38,424 कोटी रुपये, म्हणजे तब्बल 55 पट वाढ. भारत आता शस्त्र विकत घेणारा देश नाही तर विकणाराही देश बनतोय. पाचवं आहे ईज ऑफ डुईंग बिझनेसेस. 2014 मध्ये वर्ल्ड बँकेच्या ईज ऑफ डुईंग बिझनेसेसच्या यादीमध्ये भारत 142व्या स्थानावर होता. म्हणजे भारतात व्यवसाय करणं इतकं कठीण होतं की जवळपास 141 देश आपल्यापेक्षा पुढे होते. पण 2019 पर्यंत हा रँक 63 वर पोहोचला. 79 पोझिशन्सनी वरची झेप भारताने घेतली. सहावं आहे स्टार्टअप्स. स्टार्टअप इंडिया कार्यक्रम 2016 मध्ये सुरू झाला. तेव्हा आपल्याकडे मान्यता मिळालेले स्टार्टअप्स होते फक्त 502 आणि आज ती संख्या आहे 2,23,000पेक्षाही जास्त. आणि या स्टार्टअप्सने तयार केलेल्या नोकऱ्या किती आहेत तर 23 लाखांपेक्षाही जास्त.